नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शेखर खैरनार, आयबीसी इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर. आयबीसी इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारे नवीन नवीन ट्रिक्स घेऊन येण्याचा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सोप्या कशा बनतील याचा प्रयत्न करत असतं. आणि याच प्रयत्नातून अजून एक वैदिक मॅथसाठी एक छान सुंदर ट्रिक आणलेली आहे. तर त्या ट्रिककडे एकदा बघूया. आजची ट्रिक असणार आहे, आपल्याला स्क्वेअर करायचे. सो आपली ट्रिक आहे आज स्क्वेअर करण्यासाठी. म्हणून जर तुम्हाला एखाद्या नंबरचा स्क्वेअर करायचा असेल तर तो कशा पद्धतीने आपण करतो, जसं की एखादं छोटं एक्झाम्पल आहे. जर मला 23 गुणिले 23 करायचंय तर आपण काय करतो नेहमी, पहिले तीनाने गुणणार, 3 त्रिक 9 येतं, 3 दुणे 6 येतं, नंतर क्रॉस देणार, नंतर 3 दुणे 6, बेदुणे 4, नंतर ह्या दोघांची बेरीज करणार, 9 6 6 12, म्हणजे आपल्याला 529 अशा पद्धतीने उत्तर मिळतं. याच्यामध्ये आपला वेळ वाया गेलाय. स्पर्धा परीक्षांचं जर तुम्हाला खरंच व्यवस्थित प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष द्यायची गरज आहे, ती असणार आहे टाइम मॅनेजमेंटकडे. जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट करू शकलात तर तुम्ही बरंच काही करू शकलात, आणि जर टाइम मॅनेजमेंट करताना जर तुम्ही चुकलात तर खूप मोठी मिस्टेक कुठेतरी होत आहे. तर टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येईल, जर मला एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे, जसं की मला आता 23चा वर्ग करायचा आहे, 23चा स्क्वेअर करायचा असेल तर एकदम साधी गोष्ट सांगतो. उजव्या साईडचा जो एक नंबर आहे, एक डिजिट आहे, तो काय करा, एका ग्रुपमध्ये ठेवा. उरलेले नंबर एका ग्रुपमध्ये ठेवायचे. जसं की जर मला 123चा वर्ग काढायचा असता तर मी काय केलं असतं, उजव्या साईडचा एक नंबर एका याच्यात आणि उरलेला जो 12 आहे तो एका याच्यात ठेवला असता. अशा पद्धतीने जर तुम्ही दोन ग्रुप बनवले तर सुरुवात करूया. काय करणार आपण, सगळ्यात पहिले तीनाचा वर्ग करायचा. 3 त्रिक किती होतात, 9. त्यानंतर आपण काय करणार आहे, 3 दुणे 6 आणि 6 दुणे 12. 12चा 2 इथे, एक गेलाय हातच्याला. त्यानंतर एक आपला हातचा म्हणून असणार आहे. त्यानंतर आपण दोनाचा वर्ग करणार आहे. दोनाचा वर्ग काय येतो, 4, आणि 4 आणि 1 किती होतात, 5. म्हणजे आपल्याला सेम त्याच प्रश्नाचं उत्तर कमी स्टेपमध्ये, जास्त कॅल्क्युलेशन न करता एफर्टलेसली मिळालंय. आणि हे एफर्टलेस असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे काम एफर्टलेसली करत नाही तोपर्यंत सिलेक्शन मिळणार नाहीये. सिलेक्शन जर हवं असेल तर तुम्हाला सगळ्यात जास्त टाइम मॅनेजमेंटकडे लक्ष द्यायचं आहे. टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येणार आहे तेच आपण बघतो आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. जर आपल्याला 49चा वर्ग करायचा आहे, काय करणार आहे आपण, उजव्या साईडचा एक घ्यायचा, उरलेले सगळे एका ग्रुपमध्ये. इथे आपण 9चा आपण वर्ग करूया. 9 9 81 होतात. एक इथे 8 गेलाय हातच्याला. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 9 चौक 36 आणि 36 दुणे 72. 9 चौक 36 आणि 36 दुणे 72. 72 आणि 8 80 होतात. तर शून्य इथे, 8 परत हातच्याला म्हणून गेलाय. त्यानंतर बघा, आपण याला वापरलंय, दोघांनाही वापरलंय. शेवट करायचं आपल्याला याला वापरण्यापासून. 4चा वर्ग करा. 4चा वर्ग 16, 16 आणि 8 किती होतात आपल्यासाठी, 24. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालंय 2401. एकदम सोपं आहे. म्हणजे मेथड्स आपल्याला प्रॉपर वापरता आल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगले आउटकम्स मिळतील. बघा, आता याच्यामध्ये 3 डिजिटचा जर आपल्याला करायचा आहे, 132चा जर वर्ग करायचा आहे तर काय करणार आहे आपण, सगळ्यात पहिले दोनाचा वर्ग, तो काय येतो 4. नंतर 13 घ्यायचा. 13 दुणे 26. 26 दुणे किती होतात, 72. 72चा 2 इथे, 7 गेलाय हातच्याला. त्यानंतर 13चा वर्ग. 13चा वर्ग माहित असला पाहिजे मित्रांनो. 13चा वर्ग आहे 169 आणि त्यामध्ये 7 ऍड करायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, 25624. ओके. मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगतो. परत एकदा एखादं एक्झाम्पल घेऊया आपण जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. जर मला 63चा वर्ग करायचा होता, सगळ्यात पहिले मी काय स्टेप केलंय, तीनाचा वर्ग केलाय. तीनाचा वर्ग किती आलाय मित्रांनो, 9. त्यानंतर दुसरी स्टेप असणार आहे आपली की 6 आणि 3 यांचा गुणाकार करणार होतो. 6 3 18 आणि 18 गुणिले 2 करणार होतो 36. म्हणजे आपण इथे 6 गुणिले 3 गुणिले 2 ही स्टेप करतोय. 6 3 18, 18 दुणे 36. 36चा 6 इथे, 3 गेलाय हातच्याला. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार होतो, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण 6चा वर्ग करणार होतो 36. आणि 36 आणि आपल्याकडे हातचा पंत होता. 36 आणि 3 किती होतात आपल्यासाठी, 39. सो आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 3969. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉपरली परीक्षेत जाऊन अशा कॅल्क्युलेशन्सला अशा पद्धतीने जर डील कराल तर नक्कीच तुम्हाला सिलेक्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर ही मेथड होती वर्गासाठी. म्हणून तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतोय, कमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन करायचंय की यांची उत्तरं काय आले. जसं की जर मला 45चा वर्ग करायचा आहे, मला 48चा वर्ग करायचा आहे, मला 102चा वर्ग करायचा आहे, मला 156चा वर्ग करायचा आहे, मला 115चा वर्ग करायचा आहे, 205चा वर्ग करायचा आहे. कमेंट सेक्शन मध्ये ह्या
6 प्रश्नांच्या जे काही उत्तर असतील ते तुम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करायचे आहेत. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉनला हिट केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून येत्या छान छान ट्रिक्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील, अडचणी कमी होतील. धन्यवाद.